क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय लहुजी। आज आपण इथे जे बाबासाहेबांच्या परिसरात जमलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की आज 1 मार्च आज फकीरांची जयंती आहे। फकीरा साठे हे महाराष्ट्रातले एक वारणे खोऱ्यातले एक हिरा आहे, आपल्या इतिहासातली एक सुवर्ण अक्षरात लिहिणारं नाव आहे। आज त्यांची जयंती असल्यामुळे आज ऋषिकेश दादा गायकवाड जे DPIचे अध्यक्ष आहेत त्यांनी मला सांगितलं की अंकित दादा आज अशी जयंती आहे, आपण केलं पाहिजे। या विचाराने आम्ही सगळ्यांनी संगनमत केलं आणि आज छोटीशी एक जयंती करण्याच्या हेतूने आज जमलेलो आहोत। मी त्याच्यावरती 2 शब्द बोलणार आहात। एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात जे 2 शब्द त्यांच्याबद्दल जे वाचलेलं आहे फकीराने, त्याबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे। जे फकीरा जे आहेत, फकीरा साठे हे इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षरात लिहिलेलं नाव आहे। हे इतिहास जमा झाला असतं, पण जे आपले अण्णाभाऊ साठे आहेत त्यांनी त्यांच्यावर कादंबरी लिहिली आणि त्यांचं जे जीवनचरित्र आहे जशाच तसं रेखाटलेलं आहे, हे मी वाचलेलं आहे। फकीरा हे एक नाव नसून एक वादळ होतं, इंग्रजासमोरचं आव्हान होतं, कारण त्यावेळेस दुष्काळाचं वेळ होतं आणि फकीरा लहानपणापासून त्यांच्या घराण्याला एक इतिहास आहे। शिवाजी राजांनी त्यांना लढवय्या घराणं आणि लढवय्या जमात म्हणून मातंग समाजाला आणि त्यांच्या पूर्वजांना एक तलवार दिली होती। ती तलवारीनं त्यांच्या वडिलांनी त्यावेळेस गावगाड्यामध्ये जत्रा भरायचे, प्रत्येक गावाला जत्रेचे एक मान सन्मान असायचं आणि जोगीन फिरवायचे आणि त्यासोबत एक वाटी असायची मानाची। आणि फकीरा जे आहेत ते आपल्या वडिलाला बघा त्यावेळेस आपल्या वडिलाला सांगायचे की आबा डोसकं मारलं तरी बेहद्द, पण मानाची वाटी घेऊन ये। डोसकं त्यावेळेस गर्दन मारायचे, मी शब्दरचना थोडी वेगळी केली, माझ्या शब्दात बोलतोय। डोसकं मारलं तरी चालेल, पण मानाची वाटी घेऊन ये। हे फक्त कुणासाठी? ही शहादत्व निर्माण करण्याची प्रेरणा फकीरा आपल्या वडिलांना देतात बाल वयात। आणि हे कुणासाठी चाललं होतं? हे गावाच्या मान सन्मानासाठी, गावाच्या इब्रतीसाठी चाललं होतं। अशा प्रकारे लहान वयापासून फकीराच्या मनावरती लढण्याचं आणि ते गावाच्या इब्रतीचं हे चांगले संस्कार हे त्यांच्या घराण्यापासून झालेलं आहे। पूर्वीचा मांग महार समाज हा लढवया होता, यात काय तीळ मात्र शंका नाही, तो इतिहासच आहे। पण फकीराचा इतिहास हा लोकांच्या त्यावेळेस दुष्काळ होतं, अन्न वाचून लोक मरायची आणि मातंग वस्तीमध्ये आजचं जे वाटेगाव वाळवा तालुका आहे तिथे अन्न लोकांना खायला मिळत नव्हतं। अशा परिस्थितीत फकीराने सरकाराशी वैर घेऊन 2 हात करून वेळप्रसंगी लुटारू झाले, पण ते अन्नधान्य जे लुटीचं होतं ते प्रत्येक मागासवर्गीयांच्या म्हणजे गोरगरिबांच्या घरी पोहोचवण्याचं काम हे फकीराने केलं। माणसं जगवण्यासाठी जे काम केलं ते फकीराने केलं। आज खऱ्या अर्थाने दलित, मागासवर्गीय आणि जे आपले मूल निवासी जे आहेत, जे मूल निवासी ह्यांच्या नेत्यांनी आणि आपल्या नेत्यांनी जे काही शिकावं ते फकीराकडनं शिकावं, कारण लोकांसाठी वेळप्रसंगी जीवाचा त्याग केलं। अन्यथा इंग्रजांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणारा फकीरासारखी आज नेतृत्वाची कमतरता आज भासत आहे। मित्रांनो, आज फकीराची जयंती आहे, फकीरावरतीच बोलणार आहे। फकीरा इंग्रजांसाठी एक आव्हान होतं, एक वादळ होतं। फकीरा त्या काळात विष्णुपंत कुलकर्ण्यांना सवाल करतो। त्या काळात सावळ्या मांगाला इंग्रजांनी हद्दपार केलं होतं 9 वर्षासाठी आणि त्या 9 वर्षाची हद्दपार करण्यासाठी फकीराने विष्णुपंत कुलकर्ण्याला सांगितलं होतं की हद्दपारी कोण रोखणार, आणि ती हद्दपार जी आहे ती कोणी दुसरं रोखू शकणार नव्हतं। हे फकीरानेच त्यावेळेस उपस्थित केलं आणि विष्णोजी पंत कुलकर्ण्यांनी सरकारला ते विचारलं आणि मांगाची हद्दपारी रोखण्यात जर कुणाला यश आलं असेल तर ते फक्त आणि फक्त फकीरांना आलेलं आहे। फकीर हे लढवय्या योद्धे होते। एवढंच नव्हं, मैत्रीचं साक्ष देणारं जर इतिहासातलं कुठलं जर दुसरी मैत्री नसेल ती फक्त एकच मैत्री आहे। सत्तू भोसले नामक वारणाच्या वाघ हे पुस्तक वाचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण संदर्भ आहे की फकीरानं सत्तू भोसलेला इंग्रजाच्या आणि त्या पाटलाच्या कैदेतून जर कोणी सोडवलेलं आहे ते फक्त फकीरानं। आज फकीराची जयंती आहे। मी तुम्हाला आणि सर्वांना सांगू इच्छितो की फकीराचं कादंबरी जी आहे अण्णाभाऊ साठे लिखित, ती पुन्हा एकदा सर्व समाजाने वाचावी आणि त्यातली वाचून झाल्याच्या नंतर त्यातनं काही चांगल्या गोष्टी घ्याव्यात आणि त्याची अंमलबजावणी करून जो आज देश ब्रिटिश सरकारासारखं आपले सोयकीय आपल्यावरती लादतायत, जे की गरीब राहत आहेत, श्रीमंत होत आहेत, याला कुठंतरी फकीरासारखं जागा होऊन, मी म्हणत नाही
की अन्नासाठी कोटारा लुटा फकीरासारखं ती वेळ होती त्यावेळेस त्यांनी ती केलं. आज खरी वेळ आहे, न्यायासाठी तडपडतायत. आपल्या समोरचा वास्तव आहे आणि त्या न्यायासाठी आज आपल्याला फकीरा जरी व्हावं लागलं ना ऋषिकेश भाऊ, बेहद्द तुम्ही सत्वा, मी फकीरा होईल आणि या समाजाला न्याय मिळाल्याशिवाय दम घ्यायचं नाही. जीवन हे कधी पतंग आहे, एक दिवस आपण भरारी घेऊया आणि एक दिवस जमिनीवर येऊयात. एवढंच बोलतो. जय भीम, जय भारत, जय लवची.